नमस्कार. मी आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे, ज्या की सासू-सासऱ्यांनी किंवा नणंददीरांनी येणाऱ्या नवीन सुनेला हे बोलू नये. तर त्यातली पहिली गोष्ट मी अशी म्हणेन, की नवीन सून जेव्हा आपल्या घरी येते, तेव्हा तुम्ही तिला सारखं प्रत्येक गोष्टीत हे म्हणू नका, की "अगं बाई, आमच्या घरी हे असं नसतं, आमच्या घरी असं चालत नाही, आमच्या घरी हे जमत नाही." आमच्या घरी असं करत नाहीत, असं म्हणू नका. कारण ती नवीन आलेली आहे. तिला हीच गोष्ट थोडं समजूतदारपणे, प्रेमाने समजून सांगितल्यास तिलासुद्धा पटेल, पण तिला वेळ द्या. नाहीतर तिला त्यातून परकेपणा जाणवेल. पुन्हा दुसरी जनरली बघा, खास करून सासू तर म्हणत असते, की तू आल्यापासून माझ्या मुलाला बदलवलीस, माझा मुलगा बदलला. तू माझ्या मुलाला काय केलंस? माझा मुलगा बदलला. आधीच्यासारखा राहत नाही आहे तो. आधीच्यासारखा बोलत नाही तो. हे चूक आहे. एक साधी गोष्ट आहे. अहो, 1 तासासाठी कुणी पाहुणे आले तर आपल्याला आपल्यात बदल करावा लागतो बोलण्या वागण्यात. ती तर आयुष्यभरासाठी आपलं घरदार, मायबाप सोडून आलेली असते. मग ह्याला थोडंसं का होईना कुठेतरी बदलावंच लागेल. बदलल्याशिवाय संसार होणार नाही. कारण मुलाच्या आयुष्यात आलेल्या मुलीमुळं मुलामध्ये बदल होतोच. तो घरच्यांनी एक्सेप्ट केला पाहिजे. कारण मुलीनं सुद्धा स्वतःत बदल करून घेऊनच आलेली असते. तिचीसुद्धा मानसिकता ॲडजस्ट करण्याची असते. मुलांनीसुद्धा तिला ॲडजस्ट करावं आणि घरच्यांनी असे टोमणे मुलांना मारू नये. तिसरी गोष्ट अशी, की काही चुकलं, काही झालं, की जनरली बघा सासू, नणंद म्हणत असतात, की "काय हे? तू हे काय केलंस? तुझ्या मायबापानं तुला शिकवलं नाही का? तुझ्या आईने हे शिकवलं नाही का? तुझ्या आईने हे सांगितलं नाही का?" अहो, हल्लीच्या मुली शिक्षणात जास्त पुढे गेलेल्या आहेत. कारण त्या दिवसभर आईच्यासुद्धा संपर्कात नसतात किंवा स्वयंपाकघरात. त्यांनी तेवढा आतापर्यंत इंटरेस्ट घेतलेला नसतो. त्यांच्यावर ते कधी जिम्मेदारी पडलेली नसते. काही गोष्टी येतात, काही येत नाहीत. सगळ्याच गोष्टी काही आई-वडील शिकवत नाहीत. काही गोष्टी मला वाटतं सासूनी पण शिकवाव्यात. काही फरक पडत नाही. कारण साधी गोष्ट आहे, स्वतः आपल्या मुलींना तरी काय-काय शिकवेल माणूस? किती शिकवेल? कारण त्या 24 तास तर घरात नसतात. काही गोष्टी राहून जातात, हे मी मानते. तर काही गोष्टी सासू-सासऱ्यांनी सासरी गेल्यानंतर शिकवलं तर काय फरक पडणार आहे? हां, केव्हा फरक पडेल? सांगूनही ती मुलगी ऐकत नसेल तर. पण सांगायच्या पद्धतीनं जर सांगितलं व्यवस्थित, तर मुली ऐकतातच. पुन्हा एक टोचून बोलण्याची आणखी एक संधी असते. एखादी वस्तू दिलेली नसेल माहेरून लग्नात, तर सारखं येता-जाता तेच बोलायचं, तेच टोचून बोलायचं, "काय तर दिलंय तुझ्या मायबापाने, काय तर दिलंय तुझ्या आई-वडिलांनी." अहो, काय-काय म्हणून देतील मायबाप? आहे ना तुमच्या घरात पण बरंच. खरंच तुमच्या घरात नाही आहे का? सध्या प्रत्येकाच्या घरात जीवनावश्यक वस्तू आहेतच आहेत. तर तुम्ही आणखी माहेरून आणण्याची अपेक्षा का करता? मुलगी आली ना तुमच्याकडे. मुलगी येऊन जन्मभर, आयुष्यभर तुमच्याकडे राहणार आहे. आणखी काय द्यावं त्या आई-वडिलांनी? हां, त्यांना शक्य होईल तेवढं ते देणारच आहेत. देतातच. प्रत्येकजण देतो. मी हे म्हणत नाही की देतात, नाही, देत नाही असं होतच नाही. पण काही वेळेस नाही देऊ शकत एखादी गोष्ट, तर ती तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि तिला टोचून बोलू नका. तिला खरंच जर सून चांगली असेल ना, तर तिला आपली समजा आणि कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करू नका. तिला परकेपणाची जाणीव होऊ देऊ नका. कारण ती आयुष्यभर आपलं करणार आहे. या घराला ओढून नेणार आहे. ह्या घरासाठी झिजणार आहे. पुढच्या पिढीला जन्म देणार आहे आणि आपलंही म्हातारपण तिच्याच हातात आहे. कोणाची मुलगी येऊन करत नाही बघा.
शेवटी सुनेनीच करावं लागतं, हे सत्य आहे. जनाच्या नाही मनाच्या, मनाच्या नाही जनाच्या लाजेनं सून आणि मुलगाच करतात आपलं म्हातारपण, हे 100% सत्य आहे.